सर्वांनी आवाजामध्ये घ्या. जय भीम, जय भीम, जय भीम, जय. कृपया युवा वर्गांना एक सूचना आहे, महिलांच्या या सेक्शन मध्ये कोणीही थांबायचं नाही. युवा मुलांना विनंती आहे, महिलांच्या सेक्शन मध्ये कोणीही थांबायचं नाही या ठिकाणी. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बोधिसत्व भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. म्हणजे जे आहार आहे या ठिकाणी पूज्य गुरुजी भंतेजी राजरत्न सेनापती यांच्या शुभ हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेसमोर दीपपूजा झालेली आहे. त्यागमूर्ती माता रमाईंचा विजय असो. त्यागमूर्ती माता रमाईंचा विजय असो. सर्वांनी शांत बसायचं आहे. सील देण्यासाठी बनतेजीला या ठिकाणी क्षमा याचना होईल. हॅलो, सर्वांनी हात जोडायचा आहे. सर्वांना सूचना आहे, सील देण्यापूर्वी सर्वांना कोणीही उभं राहू नये. कमीत कमी सील हो तर ते थांबा बसावं सर्वांना सूचना आहे. ही बुद्धवंदना आहे. बुद्धवंदनात असताना उभं राहू नये, बसून पंचशील ग्रहण करावं. ठीक आहे भंतेजी, आता सर्वांनी हात जोडून बसावा, कारण शील याचना होत आहे, क्षमा याचना होत आहे. सर्वात आधी पंचम प्रणाम करायचं सर्वांनीच. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धमी स्वागतो भगवतो धम्म नमस्सामि धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि. लोकाजवन्दामि भन्ते द्वारतयेन मया गतं सब अपराधं
खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकासवन्दामि भन्ते द्वारदयेन मया गतं अपराधं खमतु मे भन्ते तृतीयं पियोकासवन्दामि भन्ते द्वारदयेन मया गतं अपराधं खमतु मे भन्ते ओकाजहं भन्ते तिसरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमोदेन ओकाजहं भन्ते तिसरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं दितमे भन्ते द्वितीयं पियोकासहं भन्ते तिसरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं दितमे भन्ते तृतीयं पियोकासहं भन्ते तिसरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं दितमे भन्ते. सर्वांनी पायातील वाहन डोक्यावरील फेटे बाजूला सारावं. आपल्या दोन्ही हात छाती जो खड्डा असतो त्यात तिचा हात ठेवायचा आहे असा आणि सर्व चित्त इथं असलं पाहिजे बाबासाहेबाच्या आणि भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर. सर्वांनी शांतता राखा. तिरिशरणेन सह पंचशीलं वंदामि वदेत भन्ते नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि.
तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तदीयंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि तदीयंपि संघं शरणं गच्छामि. या ठिकाणी 300 झालेले आहेत. पंचशील होईल. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादियामि आदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि. कामे समिच्चाचारा वेरमणि सिक्कापदं समादियामि कामे सुमिच्चाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि. मूसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्कापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि. तिरिशरणेन स पंचशीलन नम साधुगण सुरेखन कथाभिमाज सब आदितो साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं या नमामि. पुढचे उपासक घेतील आजच्या नावाने सूचना करतो. ठीक आहे भरतीजी सांगतो. साधू साधू साधू. हे भैंसा बुद्ध विहार आहे आणि जो भैंसा टीम जे कार्यक्रम इथं सुरुवात केली होती. मला ज्यावेळेस या विहारावर बोलवले होते की काही लोकांनी आम्ही मिसळून तो विहारात वंदना करत आहोत, त्यावेळेस मी आलो आणि तेव्हा पाहिलं का थोडे मोजके लोक होते आणि ज्यावेळेस ते मोजके लोक होते 6 लोक होते 6 लोक आणि त्या 6 लोकांनी जिथं वंदना सुरुवात झाली आणि त्यानंतर 10 झाले असे करत 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 आता जवळजवळ 300 लोक प्रत्येक संडेला इथं विहारात येत आहेत. तर याला पाहून मला वाटत आहे की ज्या लोकांनी या विहाराचा जो उभ्या करण्याचा लोकांमध्ये धम्म पोहोचण्याचा जे काम करत आहे तो आज साकार होत आहे. आणि एक गोष्ट मला बार बार आठवतो. आज आपण विहारामध्ये वंदना घेतो, आज आपण जसं वाटले तसं जीवन जगतो, हसो उल्हासाचं जीवन जगतो. त्या सर्वांचा श्रेय बाबासाहेबांच्या कष्टाला जातो हे आपण सगळे जाणतो. परंतु प्रत्येक कष्टाच्या मागी आणि एका विजय होणाऱ्या पुरुषाच्या मागी एका स्त्रीचा हात असतो म्हणतात. आणि हे मला खरंच तो त्या माता रमाईपासूनच हे जो कहावत आहे, प्रत्येक व्यक्ती के सफलता के पीछे एक औरत का हाथ होता
यह सिर्फ रमाई की वजह से हुआ है। बाबा साहेब गोल में से एक पत्र रमाई को लिखते हैं। बाबा साहेब बड़े प्रेम से रमाई को बुलाते थे, रामू रामू कहते थे। और जब बाबा साहेब ने उस गोल में लंदन में जब परिषद हुई थी, उस परिषद में बाबा साहेब जाने के बाद एक खत लिखते हैं, रामू आज जो कुछ मैं हूँ वो तुम्हारे कारण ही हूँ। रामू यदि तुम्हारा साथ मेरे साथ न होता तो आज मैं इस पद तक कभी पहुंच नहीं पाता था। ठीक है ठीक है। समेज तू साधु 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 बंदा भी बनते जी। साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांचं मंगल हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, सर्व सुखी हो, सर्वांचं साधु भवन्तु सब्ब मंगलम भवन्तु सब्ब मंगलम भवन्तु। आपले